Hello, good morning, all of you. Am I audible? Yes, am I audible? Yes, ma'am. Okay. So, what we have seen in last lecture, आज आपले सोशल फार्मसीचं लेक्चर आहे. लास्ट लेक्चर मध्ये काय बघितलं आपण? काय बघितलं लास्ट लेक्चर मध्ये आपण? Yes, anyone? काय बघितलं? का काहीच नाही, लेक्चरच घेतलं नाही आपण? Yes, व्यवहारे वृषाली, tell me what we have seen in last lecture. Calorific and nutritive value of various food. What is calorific value? काय आहे कॅलरी? कॅलरी म्हणजे काय थोडक्यात सांगा. Whenever any food is eaten, then each of its components are metabolized in the body. ओके. नेक्स्ट अजून काय काय बघितलं आपण लेक्चर मध्ये, लास्ट लेक्चर मध्ये? आदित्य देशमुख काय बघितलं? शॉर्ट नोट्स लिहिताय सगळे? ऑल ऑफ यू लिहिताय का? चेक होतील बरं का तुमच्या नोटबुक. समजतंय का सगळे? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, चेक होतील तुमच्या, कंप्लीट करा. अजून काय काय बघितलं लास्ट लेक्चर मध्ये आपण? Daily calorie requirement. किती इन्फंट्स मध्ये किती असते डेली कॅलरी रिक्वायरमेंट? एनीवन? Hmm. 120 kilogram. अडल्ट्स मध्ये? अडल्ट्स मध्ये किती असते? यस, एनीवन? किती असते? रुपाली राऊत किती असते अडल्ट्स मध्ये? किती असते? एनीवन किती असते? का काहीच नाही बघितलं आपण? स्टडी करत नाहीये का तुम्ही? 3000 बॉयज मध्ये आणि 2200 गर्ल्स मध्ये. प्रेग्नंट वुमन मध्ये किती असते? Normal 300. Normal 300. नॉर्मल 300 असते का? 300. जर ती वुमन सेडेंटरी वेट, जर ती वुमन सेडेंटरी वर्क करत असेल आणि प्रेग्नंट असेल तर तिच्यामध्ये किती असेल कॅल्क्युलेशन करून सांगायचं. मी सांगितलं होतं कसं करायचं आहे ते. किती असेल? नॉर्मल वुमेन मध्ये किती असते त्याच्या प्लस 300 करायचं असतं. किती असेल जर सेडेंटरी वर्क करणारी वुमेन असेल, प्रेग्नंट असेल तर? 2200. ओके. अजून इल इफेक्ट्स ऑफ जंक फूड काय काय आहेत? जनरल इल इफेक्ट्स एक्सप्लेन करा. एनीवन? का नाव घेऊ देत मी? आदित्य देशमुख, आर यू देअर? Yes, ma'am. एक्सप्लेन करा इल इफेक्ट्स ऑफ जंक फूड.
येस मॅम. जनरल इफेक्ट काय आहेत जंक फूडचे एक्सप्लेन करा. बी फास्ट, लेक्चर कंटिन्यू करायचं आपल्याला. येस मॅम. म्हणजे आपण कंटिन्यू लेक्चर करत जातोय. तुमचा स्टडी हाच अप्रोच आहे का? समजत नाहीये का तुम्हाला? मॅम मी सांगू? आदित्य काय झालं? वेट, आदित्य काय झालं? नथिंग मॅम. हा, येत नाहीये का? काय समजलं होतं का त्यावेळेस? सांगा, 2 तरी इफेक्ट सांगा. काय होईल जंक फूड घेतल्यानंतर? जनरल क्वेश्चन आहे, स्टडीची सुद्धा गरज नाही अशा टाइपच्या क्वेश्चनला. ऍक्टिव्हनेस अशा गोष्टीत दाखवायचा असतो, समजलं का? येस मॅम. सांगा, 1-2 तरी सांगा. हा, कोण सांगते? काय आहेत इफेक्ट्स ऑफ जंक फूड जनरल? Increase obesity. हा, ओके. नेक्स्ट, ओबेसिटी इन्क्रीज होईल. व्हाय ओबेसिटी इज इन्क्रीज्ड? याचे सुद्धा रिझन बघितलेत आपण. का होते ओबेसिटी इन्क्रीज्ड? काय असतं त्याच्यामध्ये जास्त? त्याच्यामध्ये फॅट, Low हाय nutrient. कॅलरी, रिफाइंड शुगर जास्त. ओके, व्हेरी गुड. देन नेक्स्ट काय आहे? अजून काय आहे इफेक्ट जंक फूडचा? टूथ डिके, सेटिंग ऑफ हायपरटेन्शन. नेक्स्ट अजून? हाय एनर्जी कॅलरी. देन अजून? स्लो ग्रोथ रेट. स्लो ग्रोथ रेट. अजून? अजून काय आहे? लो न्यूट्रिशनल व्हॅल्यू. लो न्यूट्रिशनल व्हॅल्यू. हा, फायबर जास्त प्रमाणात असतात का? काय आहे फायबरचं? तर हे याचे इफेक्ट जंक फूडचे हजार्ड इफेक्ट ऑन चिल्ड्रन्स हेल्थ काय आहेत सांगा? स्लो ग्रोथ. अजून? चिल्ड्रन्स मध्ये काय होतं? टूथ डिके अँड ओबेसिटी. टूथ डिके, ओबेसिटी होते. अजून? ओके, जंक फूडला जंक फूड असं का म्हटलं जातं? ही टर्म कोणी कॉइन केली होती? स्लँगली. ओके, फ्लँगली. गुड. तर हे जंक फूड असं का म्हटलं जातं? आपण बघितलंय बघा, 2-3 वेळा सांगितलं मी तुम्हाला. व्हाय इट इज कॉल्ड एज जंक फूड? Anyone? Because it has poor nutritional values. नो, इट हॅव. त्याच्यात कुठले कुठले कंटेंट्स असतात जनरली सांगा? करेक्ट आहे. न्यूट्रिशनल व्हॅल्यू तर कमीच असते त्याच्यात, बट काय असतं त्याच्यात? जंक फूड फॅट, लो सोडियम, हायली शुगर लेवल, हाय कॅलरीज. अजिनोमोटो. ओके, अजिनोमोटो जनरल एक्झाम्पल सांगितलं होतं. कुठले आणि ऍज समजा फूड ऍडिटिव्हचा काय हजार्ड इफेक्ट आहे? फूड ऍडिटिव्ह जर हे केले, ऍड केले जंक फूड मध्ये, त्याच्यामुळे अट्रॅक्टिव्ह पण येतो. देन इनक्रीज लॉंग सेल्फ लाईफ. देन
अजून कलर टू एनहान्स फ्लेवर टेक्स्चर येतो. नेक्स्ट अजून ह्याचे हजार्ड इफेक्ट काय होतील बघा ऍटिट्यूडचे. ॲलर्जी सुद्धा फॉर्म होते. येस और नो? Yes, ma'am. काही हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन होतात. यस का? येस और नो? होतात का नाहीत? पोटसच्या हेल्थवर परिणाम होतो. कशावर परिणाम होतो? Fetus baby, if any pregnant woman taking the junk food in more quantity, then it effect on that fetus health. ओके, व्हेरी गुड. तर फिटस हेल्थ म्हणजे त्या बेबीवर सुद्धा, त्या प्रेग्नंट वुमननं जर जास्त जंक फूड घेतले तर त्याच्या बेबीवर सुद्धा जास्त हजार्ड इफेक्ट होतात. गुड. स्टडी कंटिन्यू करायचा आहे बघा. असं आपण पुढे होत जाणार. तुमचा जर स्टडी नसेल तर कसं लक्षात येणार? अंडरस्टूड? रेग्युलर रोजच्या रोज जो काही होईल तो स्टडी करायचा आहे. नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचा आहे. समजतंय? Yes, ma'am. ओके, सी वी विल सी अवर नेक्स्ट पार्ट. तर नेक्स्ट पार्ट बघूयात आपण आपला. आय एम शेअरिंग द स्क्रीन हिअर. टेल मी इट इज विजिबल ऑर नॉट. तर लास्ट लेक्चरला बघा आपण हा पार्ट बघितला, कॅलोरिफिक अँड न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज फॉर व्हेरियस फूड्स. तर डिफरंट फूड्स साठी कॅलोरिफिक अँड न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज काय आहे किंवा डिफरंट एज ग्रुप मध्ये कॅलरी ची रिक्वायरमेंट काय आहे तो चार्ट बघितला. इन्फंट चिल्ड्रन्स मध्ये सुद्धा बघितला. डिफरंट स्पेसिफिक एज ग्रुप मध्ये किती असलं पाहिजे कॅलरीचं प्रमाण हे सुद्धा आपण बघितलं. नेक्स्ट पार्ट आहे आपल्या सिलेबस मधील फोर्टिफिकेशन ऑफ फूड. ओके, सी वी विल सी नाउ फोर्टिफिकेशन ऑफ फूड. Understood? Am I audible all of you? Yes, ma'am. Yes, ma'am. तर आता आपण आपला नेक्स्ट Yes, पार्ट ma'am. बघणार आहोत. अकॉर्डिंग टू सिलेबस फोर्टिफिकेशन ऑफ फूड हा न्यू पार्ट आहे. तर फोर्टिफिकेशन या शब्दाचा अर्थ एनीवन हॅव नोन? व्हॉट इज मीन बाय फोर्टिफिकेशन? तर फूडचं फोर्टिफिकेशन करायचंय. थोडक्यात मॉडिफिकेशन किंवा आहे ते फूड त्याच्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्याच्यामध्ये ऍड करून ते जास्त इफेक्टिव्ह बनवणे किंवा जास्त इसेन्शियल जे काही कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते त्याच्यात ऍड करणे म्हणजे काय झालं? फोर्टिफिकेशन ऑफ फूड. अंडरस्टूड? समजते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, तर ma'am. हा पार्ट आहे. नेक्स्ट न्यू पार्ट आहे तुमच्यासाठी. तर फोर्टिफिकेशन ऑफ फूड काय आहेत बघूयात आपण. फूड फोर्टिफिकेशन और एनरिचमेंट इज द प्रोसेस ऑफ ऍडिंग मायक्रोन्यूट्रिएंट्स. तर फूड फोर्टिफिकेशन किंवा एनरिचमेंट म्हणजे काय? त्या फूड मध्ये सगळं ऍड करणे. तर फूड फोर्टिफिकेशन और एनरिचमेंट इट इज द प्रोसेस ऑफ ऍडिंग मायक्रोन्यूट्रिएंट्स, इसेन्शियल ट्रेसेस, एलिमेंट्स अँड विटॅमिन्स टू फूड. तर फूड फोर्टिफिकेशन आणि एनरिचमेंट ही एक प्रोसेस आहे की त्या प्रोसेस मध्ये काय केलं जातं? मायक्रोन्यूट्रिएंट्स. व्हॉट आर मायक्रोन्यूट्रिएंट्स? मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय? तर मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत तर याच्यामध्ये ऍड केले जातात बघा या प्रोसेसमध्ये नॉर्मल फूड मध्ये. तर मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय? टेल मी फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय मायक्रोन्यूट्रिएंट्स? येस, व्हॉट आर दी मायक्रोन्यूट्रिएंट्स? एक्झाम्पल सांगा. मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय? वी हॅव सीन दॅट. काय आहे मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे? Yes. Anyone? What is micronutrient? Bhosle Aarti. What are the micronutrients or what is meant by micronutrient? डायटरी एलिमेंट आहे मॅम. हा, पण काय आहे ऍक्च्युअली काय आहे? मॅक्रो आणि मायक्रो दोन पार्ट आहेत. मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे काय? ते डायटरी एलिमेंट्स आहेत. ओके, तर काय आहे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे? विजय उपासे, व्हॉट इज मायक्रोन्यूट्रिएंट? स्टडी करणं खूप इसेन्शियल आहे बघा तुमच्यासाठी.
कोण सुद्धा स्टडी प्रॉपरली करत नाही. जस्ट असंच चाललेलं आहे आपलं सगळ्यांचं. लेक्चर चालू आहे, पुढे जातोय आपण आणि तुम्हाला त्याचं समजतच नाही किंवा विचारलेल्या क्वेश्चनची सिंपल आन्सर सुद्धा देता येत नाहीयेत. सुजय नंदिनी राऊत, व्हॉट आर मायक्रोन्यूट्रिएंट्स? Yes, ma'am. व्हॉट इज मीन बाय मायक्रोन्यूट्रिएंट्स? What are the micronutrients? Sorry, ma'am. Keshav Nikam, what is micronutrients? Are you there, Keshav? Please at least unmute yourself. Unmute तरी करू शकता तुम्ही स्वतःला. Keshav Nikam, are you there? Nanavre Snehal, what are micronutrients? Proteins, vitamins, minerals. These are proteins are macronutrients, but vitamins, minerals are micronutrients. Micronutrients म्हणजे काय बघा, तर मायक्रो या शब्दातच आहे त्याचा मीनिंग. तर मायक्रो म्हणजे काय, स्मॉल अमाउंट मध्ये जे कंटेंट्स किंवा जे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीला स्मॉल अमाउंट मध्ये लागतात किंवा इसेन्शियल आहे, त्याचं अमाउंट स्मॉल आहे, तर अशांना काय म्हणायचं, मायक्रोन्यूट्रिएंट. तर एक्झाम्पल काय असतील याचे, मिनरल्स, विटॅमिन्स. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? समजलं सगळ्यांना काय आहे मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे? Yes, ma'am. आता विसरेल का? सिंपल आहे, त्याच्या वर्ड मध्येच मिनिंग आहे बघा. न्यूट्रिएंट म्हणजे काय, जे काही इसेन्शियल घटक आहेत बॉडीला. मायक्रो म्हणजे काय, स्मॉल अमाउंट मध्ये लागणारे. प्रोटीन्स हे जास्त अमाउंट मध्ये लागतात, त्याच्यासाठी ते मॅक्रो आहे. प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स. ओके. आणि हे जे काही मायक्रो आहेत की ते स्मॉल, त्याचं क्वांटिटी स्मॉल लागते आपल्या बॉडीच्या फंक्शनिंग साठी. तर त्याच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स हे एक्झाम्पल येतात बघा. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes. बट स्टील दे आर इसेन्शियल. ते कमी प्रमाणात जरी लागत असेल तरी ते इसेन्शियल आहेत आपल्या बॉडीच्या प्रॉपर फंक्शनिंग साठी. देन इसेन्शियल ट्रेस एलिमेंट्स अँड विटॅमिन्स टू फूड, इट कॅन बी carried out by food manufacturer or by government. तर fortification of food म्हणजे काय आहे, it is a one process. It can be carried out by food manufacturer or by government. तर फूड फोर्टिफिकेशन ही एक अशी प्रोसेस आहे किंवा इनरिचमेंट एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स हे त्या फूड मध्ये ऍड केले जातात. तर कुणाकडून मायक्रोन्यूट्रिएंट्स लाईक विटॅमिन्स किंवा ट्रेस एलिमेंट जे की इसेन्शियल आहेत त्या फूडची कम्प्लीट न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू इन्क्रीज करण्यासाठी ते कुणाकडून कॅरी केलं जाते हे फोर्टिफिकेशन? मॅन्युफॅक्चरिंग, जे काही फूडचं मॅन्युफॅक्चरिंग करतात अशा लोकांकडून किंवा गव्हर्नमेंट कडून. अंडरस्टूड? Understood? Yes, ma'am. As a public health policy which aims to reduce the number of people with dietary deficiency with the population. तर याचा एक मेन एम काय असेल? पब्लिक हेल्थ पॉलिसी विच एम्स टू रिड्यूस द नंबर ऑफ पीपल. तर जे काही डायटरी डिफिशियन्सी आहे पीपल मध्ये किंवा कम्युनिटी मध्ये किंवा पॉप्युलेशन मध्ये ते कमी करणे. कशा थ्रू? तर फूड फोर्टिफिकेशन थ्रू. त्या अवेलेबल असलेल्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग होणाऱ्या फूड मध्ये खूप साऱ्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज इनकॉर्पोरेट करणे किंवा ते इनरिच करणे फूड त्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूजनी और मायक्रोन्यूट्रिएंट्सनी. तर हे याच्यामुळे काय आहे, जे काही डिफिशियन्सी आहे डिफरंट न्यूट्रिशनची तर ते कमी करणे हा त्याचं एक मेन एम आहे फोर्टिफिकेशन ऑफ फूडचं. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. Then fortified foods are those that have nutrients added to them that don't naturally occur in the food. तर fortified foods काय आहेत? हे असे फूड आहेत की त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स ऍडेड टू देम. तर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स ऍड केलेले असतात. कसे न्यूट्रिएंट्स की ज्याच्यामध्ये ते नॅचरली किंवा ऑलरेडी नसतात असे न्यूट्रिएंट्स. तर त्याला काय म्हणायचं? असे फूड त्याला फोर्टिफाईड फूड असं म्हणायचं. तर फोर्टिफिकेशन म्हणजे काय लक्षात आलं सगळ्यांच्या? What is actually fortification? लक्षात आलं का सगळ्यांच्या? ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes or no? Yes, Then
45 फूड म्हणजे काय बघा, 45 foods are those that have nutrients added to them that don't naturally occur in the food. तर 45 फूड हे असे फूड आहेत की ज्यांच्यामध्ये न्यूट्रिएंट्स ऍड केलेले आहेत किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स ऍड केलेले आहेत, त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू इन्क्रीज करण्यासाठी. आणि कसे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत की ज्याच्यामध्ये ते ऑलरेडी प्रेझेंट नाही आहेत किंवा इसेन्शियल घटक जे आहेत बट त्याच्यामध्ये प्रेझेंट नाहीत, असे न्यूट्रिशन ऍड करून न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ऍड करून हे फूड तयार केले. तशा फूडला काय म्हणायचे, 45 फूड्स. दिस फूड्स आर मेंट टू इम्प्रूव्ह न्यूट्रिशन अँड ऍड हेल्थ बेनिफिट्स. तर असे फूड कशासाठी इम्पॉर्टंट आहेत, तर काय करतात, त्याचं फंक्शन काय आहे, तर इम्प्रूव्ह न्यूट्रिशन अँड ऍड हेल्थ बेनिफिट्स. तर न्यूट्रिशन इम्प्रूव्ह करणे आणि हेल्थ बेनिफिट्स जास्त प्रमाणात देणे किंवा ऍड करणे. अंडरस्टूड? Yes, ma'am. Ma'am. तर ओव्हरऑल काय असेल, मेन याचा मोटो काय असेल बघा, की फूडची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू इन्क्रीज करणे आणि फूड डिफिशियन्सी जी काही पॉप्युलेशन मध्ये किंवा पीपल मध्ये आहे तर ते कमी करणे, की त्या फूडला फोर्टिफाय करून किंवा त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऍड इन्क्रीज करून, जे की त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स नाही आहेत ऍड, तर ते ऍड करून. अंडरस्टूड? Yes, ma'am. Ma'am. आणि काय होईल, हे फूड कशासाठी मिंट आहेत, जनरली इम्प्रूव्ह न्यूट्रिशन अँड हेल्थ बेनिफिट्स. तर एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला फूड 45 फूडचं एका बघा. मिल्क इज ऑफन फोर्टिफाईड विथ. जनरली मिल्क जे आहे दूध, ते जनरली 45 विथ कशासोबत फोर्टिफाईड होतं बघा, विटॅमिन डी अँड कॅल्शियम. विटॅमिन डी, तर विटॅमिन डी जे आहे तर जनरली मिल्क मध्ये ऑब्झर्व होतं, बट त्याला अजून न्यूट्रिटिव्ह बनवण्यासाठी त्या मिल्कला तर त्याच्यामध्ये विटॅमिन डी ऍड केलं जातं, की ज्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जास्त वाढेल आणि ते फोर्टिफाईड केलं जातं, म्हणजे जास्त न्यूट्रिटिव्ह झालं ते फूड मिल्क. अंडरस्टूड? नॉर्मल पेक्षा. Yes, ma'am. देन अँड कॅल्शियम मे ऍडेड टू फ्रूट ज्युसेस. तर डिफरंट टाईपचे जे काही फ्रूट ज्युसेस आहेत तर त्याच्यामध्ये कॅल्शियम ऍड केलं जातं बघा. आणि काय होईल, तर त्याच्यामध्ये कॅल्शियम आल्यानंतर अजून त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्या फ्रूट ज्युसेसची इन्क्रीज होईल. तर याला म्हणायचं फोर्टिफाईड फूड किंवा फोर्टिफिकेशन ऑफ फूड. कॉन्सेप्ट लक्षात आली सगळ्यांच्या? व्हॉट इज फोर्टिफिकेशन ऑफ फूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर नेक्स्ट पार्ट आहे आपला इंट्रोडक्शन टू फूड सेफ्टी. वेट फॉर 2 मिनिट. अंडरस्टूड? सगळ्यांना लक्षात आलं व्हॉट इज फोर्टिफिकेशन ऑफ फूड? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर काय रिझन आहे फोर्टिफिकेशनचं हे लक्षात आलं सगळ्यांच्या? ओव्हरऑल काय असेल, तर फूड डिफिशियन्सी असेल किंवा न्यूट्रिटिव्ह डिफिशियन्सी हे जे कम्युनिटी मध्ये आहे ते कमी करणे आणि फूडची ओव्हरऑल न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू इन्क्रीज करणे. तर हे त्याचं मेन एम आहे. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. वेट फॉर 1 मिनिट. ओके, तर सी नेक्स्ट पार्ट आहे बघा आपल्या सिलेबस मधील इंट्रोडक्शन टू फूड सेफ्टी. वी विल स्टार्ट दिस पार्ट. अंडरस्टूड? झालेला पार्ट लक्षात आला. फोर्टिफिकेशन इट इज इम्पॉर्टंट पार्ट. लक्षात आलं सगळ्यांच्या? Yes, ma'am. तर आता नेक्स्ट पार्ट आहे इंट्रोडक्शन टू फूड सेफ्टी. व्हॉट इज दॅट? सी, तर फूड सेफ्टी म्हणजे काय, काय कन्सेप्ट असेल? एनीवन? कशासाठी फूड सेफ्टी इसेन्शियल असेल किंवा काय एम असेल फूड सेफ्टीचं इंट्रोडक्शन किंवा हे सिलेबस मध्ये तुम्हाला देण्याचं? येस, एनीवन? तर बघा, फूड सेफ्टी म्हणजे काय आहे,
जे काही आपण अन्न आहे तर ते सेफ असलं पाहिजे. सेफ कशासाठी? तर ते फूड पॉइझनिंग वगैरे कन्सेप्ट ऐकून असाल. Yes, ma'am. Yes, ma'am. अन्न भेसळ किंवा अन्न काय विष वगैरे होतं त्या अन्नाचं, विषबाधा, थोडक्यात विषबाधा आपण म्हणतो. तर हा प्रकार टाळण्यासाठी फूड सेफ्टी हे असणं खूप इसेन्शियल आहे. जे काही तुम्ही फूड घेत आहात किंवा जे कन्झ्युम करत आहात ते सेफ असणं इसेन्शियल आहे. त्याच्यासाठी हा पार्ट आपल्याला इथं स्टडीजसाठी आहे बघा, इंट्रोडक्शन टू फूड सेफ्टी. तर फूड सेफ्टी म्हणजे काय आणि ते काय इसेन्शियल आहेत आपण बघूयात. फूड सेफ्टी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. इट इज नॉट फॉलोड. इट कॅन लीड टू फूड पॉइझनिंग अँड फूड बॉर्न इलनेस. तर फूड सेफ्टी हे एक्स्ट्रीमली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि इफ इट इज नॉट फॉलो, आणि जर ही गोष्ट फॉलो केली नाही किंवा आपण या फूड सेफ्टीकडे जास्त लक्ष केलं नाही, दिलं नाही, दुर्लक्ष केलं, तर इट कॅन लीड टू फूड पॉइझनिंग अँड फूड बॉर्न इलनेस. तर हे फूड पॉइझनिंग होईल याच्यामुळे आणि फूड बॉर्न इलनेस सुद्धा होईल बघा. फूड पॉइझनिंग रेफर्स टू कंटामिनेशन ऑफ फूड ड्युरिंग दी प्रोसेसिंग पार्ट which can result in sickness or death. तर फूड पॉइझनिंग हे काय आहे? रेफर्स टू कंटामिनेशन ऑफ फूड. तर कंटामिनेशन ऑफ फूड ला रेफर करतं ड्युरिंग दी प्रोसेसिंग पार्ट which can result in sickness or death. तर प्रोसेसिंग पार्ट जे काय आहे त्याच्यामध्ये फूड पॉइझनिंग रेफर्स टू कंटामिनेशन ऑफ फूड. तर फूड पॉइझनिंग म्हणजे काय? फूडचं कंटामिनेशन होतं बघा ड्युरिंग प्रोसेसिंग पार्ट, म्हणजे जेव्हा प्रोसेस होत असते, प्रिपेअर होत असतं फूड त्यावेळेस, किंवा विच कॅन रिझल्ट किंवा ते फूड आफ्टर प्रोसेसिंग झाल्यानंतर सुद्धा समटाइम फूड पॉइझनिंग होत असतं त्या फूड मध्ये. विच कॅन रिझल्ट इन सिकनेस ऑर डेथ. तर समटाइम हे सिकनेस म्हणजे एक बॉडीला सिकनेस येतो या फूड पॉइझनिंग मुळे किंवा डेथ सुद्धा होऊ शकते. एवढं डेंजरस आहे बघा फूड सेफ्टी किंवा फूड पॉइझनिंग. याच्यासाठी फूड सेफ्टी हे खूप इसेन्शियल आहे. फूड बॉर्न इलनेस रेफर्स टू एनिथिंग. तर फूड बॉर्न इलनेस आहे ते काय करतं बघा? रेफर्स टू एनिथिंग. Contamination foods, biological, chemical or physical properties resulting in people getting sick or worse death. तर contaminated food असेल, biological, chemical or physical properties ज्या contaminated foodच्या असतील तर त्या काय होतील? resulting in people getting sick or worse death. तर पीपलने जर असं फूड कन्झ्युम केलं तर ते सिक होतील, वर्स होईल त्यांची कंडिशन, और फायनली डेथ होईल. तर एवढं हजार्ड आहे हे फूड पॉइझनिंग. अंडरस्टूड? Yes, ma'am. पोटेन्शियल टू कॉज अँड ऍडवर्स इफेक्ट्स ऑन हेल्थ. तर पोटेन्शियली हे काय करतं? हेल्थवर ऍडवर्स इफेक्ट कॉज करतं किंवा ऍडवर्स इफेक्ट होतात या फूड पॉइझनिंगचे. A food hazard can be anything that enters into the food, whether visible like hair or invisible like bacteria or pathogen. तर जनरली फूड हजार्ड कशाला म्हटलं गेलं आहे किंवा फूड हजार्ड म्हणजे काय आहे बघा? फूड हजार्ड कॅन बी एनिथिंग. तर फूड हजार्ड किंवा फूड पॉइझनिंग किंवा फूड अनसेफ्टी, कंटामिनेशन, थोडक्यात फूड कंटामिनेशन म्हणजे काय बघा? एनिथिंग दॅट इंटर्स इन टू द फूड. तर कुठलंही मटेरियल, एखादं मटेरियल जे की फूड मध्ये एंटर केलं आहे त्या अशा मटेरियल. फॉर एक्झाम्पल विजिबल असेल ते मटेरियल और इनविजिबल असेल. विजिबल लाईक हेअर, जर एखादा हेअर सुद्धा त्या फूड मध्ये असेल, जनरली ते ऑब्झर्व होतं आपल्याला, तर तो सुद्धा काय झालं? फूड कंटामिनेशन झालं. और इनविजिबल मटेरियल लाईक बॅक्टेरिया और पॅथोजन, जे काही इनविजिबल आहेत आपल्या आईजला, नेकेड आईजला, असे मटेरियल सुद्धा जर फूड मध्ये गेले तर ते सुद्धा काय होईल? फूड कंटामिनेशन होईल. There are 3 kinds of food hazards: biological, physical and chemical. जनरली 3 टाइपचे फूड हजार्ड आहेत बघा. कुठले आहेत? बायोलॉजिकल एक आहे, केमिकल आहे आणि फिजिकल आहे. अंडरस्टूड? समजते सगळ्यांना काय आहे फूड सेफ्टी? तर 3 लेवलचे फूड सेफ्टी आहेत किंवा फूड हजार्ड आहेत बघा. जनरली 3 लेवलचे फूड हजार्ड्स आहेत 3 टाइपचे. बायोलॉजिकल आहे, फिजिकल आहे अँड केमिकल आहे. देअर आर 3 levels ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. तर 3 लेवल आहेत रिस्पॉन्सिबिलिटी दॅट फूड प्रोसेसर्स यूज टू प्रोटेक्ट कस्टमर्स अगेन्स्ट फूड बॉर्न इलनेस. तर 3 लेवल आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी आहेत दॅट फूड प्रोसेसर्स. तर जे काही फूड प्रोसेसर आहेत यूज टू प्रोटेक्ट कस्टमर अगेन्स्ट,
तर कस्टमरला फूड बॉर्न इलनेसच्या अगेन्स्ट प्रोटेक्ट करण्यासाठी आणि फूड हजार्डच्या अगेन्स्ट द एम्प्लॉयर, द एम्प्लॉई अँड द कस्टमर. तर ते 3 लेवल्स कुठले आहेत? एम्प्लॉयर, एम्प्लॉई अँड कस्टमर. तर ह्या 3 लेवल्स आहेत. फॉर एक्झाम्पल इथं बघा, जर जे काही आपण फूड परचेस करत असू आणि त्याच्याकडे एक एम्प्लॉई असेल आणि कस्टमर म्हणून आपण असू, तर या तिन्ही लेवलला जर फूड हायजीन किंवा फूड कंटामिनेशन कसं स्टॉप करता येईल याकडे विचार केला गेला, तर हे फूड पॉइझनिंग किंवा असे जे काही प्रकार आहेत फूड कंटामिनेशन ते होणार नाहीत. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. The employer is responsible for following things. तर एम्प्लॉयर हे खालील गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. कुठल्या कुठल्या बघा, हॅव अ फूड सेफ्टी प्लॅन. तर फूड सेफ्टी प्लॅन असला पाहिजे त्या एम्प्लॉयर कडे. म्हणजे समजा एखादा एम्प्लॉयर आहे की जो फूडचा बिझनेस करतो किंवा फूड सप्लाय करतो, एडिबल मटेरियल जे आहेत ते, तर त्याच्याकडे फूड सेफ्टीचा प्लॅन असला पाहिजे. देन हॅव अ क्लिनिंग अँड सॅनिटेशन प्लॅन. तर तो जे काही एरिया आहे जिथे की फूड मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा डिस्ट्रीब्युशन काय असलं पाहिजे? क्लिनिंग अँड सॅनिटेशन प्लॅन असला पाहिजे. देन प्रोव्हाइड ट्रेनिंग. तर ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं पाहिजे त्याच्या एम्प्लॉईजला, त्या एम्प्लॉयरनं त्या फूड सॅनिटेशनवर किंवा फूड कसं कंटामिनेशन होण्यापासून प्रिव्हेंट करता येईल याच्याकडे. देन प्रोव्हाइड सुपरविजन. आणि प्रॉपर सुपरविजन असलं पाहिजे. ह्या सगळ्या गाईडलाईन्स आहेत फूड सेफ्टीच्या ज्या काही फॉलो होत आहेत का नाही याच्यावर प्रॉपर सुपरविजन असले पाहिजे. तर एम्प्लॉयर कडे ह्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील ऍज रिलेटेड टू फूड सेफ्टी. अंडरस्टूड? Yes, ma'am. अंडरस्टूड? तर नेक्स्ट काय असेल बघा, प्रोव्हाइड फर्स्ट एड. तर समजा एखादा काही कारणानं फूड पॉइझनिंग झालं किंवा फूड कंटामिनेशन झालं एखाद्या व्यक्तीला, तर त्या एम्प्लॉयरकडे अशा काही प्रोव्हिजन्स असल्या पाहिजेत किंवा अशा काही कन्सेप्ट असल्या पाहिजेत की ज्या त्या फर्स्ट एड प्रोव्हाइड करतील. देन प्रोव्हाइड पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट प्रोव्हाइड करणं. देन द एम्प्लॉई रिस्पॉन्सिबिलिटी ऍज फॉलोज. तर एम्प्लॉईची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर ती काय आहे बघूयात आपण. तर हे झाले सगळं एम्प्लॉयरच्या रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे ज्याचा बिझनेस आहे किंवा मेन जो काही एम्प्लॉयर आहे तर त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी झाल्या. तर नेक्स्ट आहे बघा एम्प्लॉई रिस्पॉन्सिबिलिटी. जे काही कामगार आहेत किंवा जे ऍक्च्युअली परफॉर्मन्स करत आहेत या फूड सेफ्टीवर, तर त्यांच्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, काय आहेत बघूयात आपण. अंडरस्टूड? समजते का काय चाललं आहे ते? Yes, ma'am. Yes, ma'am. तर एम्प्लॉईच्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, या राईट डाऊन करा या रिस्पॉन्सिबिलिटी. दिस आर इम्पॉर्टंट पार्ट. तर हा इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा. तर एम्प्लॉई च्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत बघा. प्रॅक्टिस सेफ फूड हँडलिंग. तर जे काही फूड हँडल करायचं आहे, ओके, ते प्रिपेअर असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, सगळं चालेल त्या फूड मध्ये, तर ते सेफली हँडल करायचं आहे. हँड हायजीन प्रॉपर असलं पाहिजे किंवा तो पर्सन जो की फूड हँडल करतो तो कम्प्लिटली हायजेनिक असला पाहिजे. देन वर्किंग सेफ्टी. तर त्याचं वर्किंग सेफ्टी असलं पाहिजे किंवा सेफ्टीली वर्क केलं पाहिजे ते फूड ला हाताळताना किंवा फूड प्रिपेअर और डिस्ट्रीब्यूट करताना. युझिंग दी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. तर फूड ज्यावेळेस मॅन्युफॅक्चर करत असाल किंवा तुम्ही ज्यावेळेस त्या रिलेटेड वर्क करत असाल एम्प्लॉई म्हणून, तर त्यावेळेस तुम्ही PPE यूज केला पाहिजे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, जे की करून कंटामिनेशन वगैरे जे काही पार्ट आहे तो सगळा अवॉइड करता येईल. अंडरस्टूड? समजतंय? Yes, ma'am. Then next is telling the employer about a potential or existing hazard, accident or injury. तर एम्प्लॉयरला ऍक्सिडेंटल हजार्ड किंवा पोटेन्शियल हजार्ड जे काही झाले आहेत फूड रिलेटेड असतील किंवा ते मॅन्युफॅक्चर करताना असतील किंवा एखाद्या व्यक्तीला ते फूड घेतल्यानंतर असेल, तर ते हजार्ड आहेत किंवा ऑलरेडी जे काही हजार्ड आहे त्याच्याबद्दल त्या एम्प्लॉयरला इन्फॉर्म करणे हे त्याचं एक मेन फंक्शन असेल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असेल. ऍक्सिडेंट असेल कुठल्यावर इंजुरी याबद्दल सुद्धा सांगणे त्याचं काय असेल? फंक्शन असेल मेन एम्प्लॉईचं. समजते? Yes, ma'am.
रिफ्यूज टू डू टास्क वेअर देअर इज अनड्यू रिस्क ऑफ इंजुरी और डिसीज. तर अशा कंडिशन मध्ये जर का तो एम्प्लॉई एखादा डिसीज झाला असेल त्या एम्प्लॉईला, कुठलाही डिसीज असेल तो, तर त्याबद्दल सुद्धा सांगणे. जो कंटामिनेशन किंवा कॉन्टेजियस असू दे डिसीज किंवा जनरल कुठलाही डिसीज असेल तर तो झाला, किंवा असं एक हजार्ड कंडिशन आहे की त्या रिस्क कंडिशन मध्ये फूड तो प्रिपेअर करू शकत नाही, तर अशाबद्दल एम्प्लॉयरला अगोदरच इन्फॉर्म करणे किंवा त्याला सांगणे हे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे एम्प्लॉयची. अंडरस्टूड. फॉर एक्झाम्पल घ्या, इथं जर एखाद्या जो काही एम्प्लॉई आहे की तो फूड मॅन्युफॅक्चर करतोय, त्याला समजा एखादा व्हायरल डिसीज झाला, तर काय होईल, त्याला जो काही स्नीजिंग कफिंग होत आहे ते त्याच्या थ्रू काय होईल, फूड कंटामिनेटेड होईल आणि ते कंटामिनेटेड फूड पीपल घेतील आणि वाईस वर्सा ते काय होईल, स्प्रेड होईल सगळीकडे डिसीज. अंडरस्टूड. याच्यासाठी अशा रिस्क अवॉइड केल्या पाहिजेत. ऑलरेडीच त्यांना एम्प्लॉयरला सांगायला पाहिजे की असं असं आहे, तर ही त्याची मेन रिस्पॉन्सिबिलिटी असेल. अंडरस्टूड. Yes, Yes, ma'am. ma'am. 3 लेवल आहेत याच्यात बघा, एम्प्लॉयर, एम्प्लॉई अँड कस्टमर. तर थर्ड कस्टमरची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे बघूयात आपण. मेनी पीपल हॅव फूड ॲलर्जीज अँड कॅन हॅव अन ॲलर्जिक रिॲक्शन इफ दे ईट सर्टन फूड्स. तर काही खूप साऱ्या लोकांना काही फूडची ॲलर्जी असते बघा. फूड ॲलर्जीची कन्सेप्ट माहित आहे, बघितलंय कधी या फूड मुळे ॲलर्जी होते वगैरे. Yes, ma'am. Yes, ma'am. तर काही अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे काही लोकांना ॲलर्जी होते. जनरली कॉमन एक्झाम्पल आहे पीनट बटरची ॲलर्जी खूप साऱ्या लोकांमध्ये दिसून येते बघा. पीनट बटर, जे काही पीनट बटर आहे ते जनरली यूज केलं जातं, तर बहुतांश लोकांना पीनट बटरची ॲलर्जी असते. हे एक्झाम्पल झालं. बट खूप सारे असे फूड आहेत की ज्या पर्सन टू पर्सन ते ॲलर्जी व्हेरी असेल किंवा ते ॲलर्जी असते अशा पीपलला. तर त्यांनी काय केलं पाहिजे, ते ॲलर्जिक रिॲक्शन किंवा ॲलर्जी जी आहे आपल्याला एखाद्या फूडची, तर ते पहिल्यांदाच ओळखलं पाहिजे आणि त्या फूडला कधीच आपण खाल्लं नाही पाहिजे अशा ॲलर्जिक कंडिशन असेल तर. इफ दे कॅन ईट सर्टन फूड्स, तर काही फूड खाल्ल्यानंतर अशा लोकांना ॲलर्जी होते तर त्यांनी त्याच्यापासून अवेअर असले पाहिजे. ॲज फॉर एज पॉसिबल द कस्टमर शुड बी अवेअर ऑफ अन ॲलर्जी टू फूड. तर जर पॉसिबल असेल किंवा असं त्यांनी कन्सिडरच केलं पाहिजे की त्यांनी अवेअर असलं पाहिजे की एखाद्या फूडची ॲलर्जी आहे तर त्याच्यापासून दूर राहावं किंवा ते फूड कधीच खायचं नाही, असं त्या कस्टमरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. अंडरस्टूड. हे फूड हजार्ड किंवा फूड पॉइझनिंग टाळण्यासाठी. अंडरस्टूड. किंवा फॉर एक्झाम्पल असं सुद्धा होईल बघा, जर एखाद्या पेशंटला किंवा कस्टमरला एखादी डिसीजिक कंडिशन असेल किंवा समथिंग हिस्ट्री असेल, कुठला तरी डिसीज असेल आणि त्या डिसीज मध्ये पर्टिक्युलर फूड खाणं काय असेल, बॅन असेल किंवा खायचं नसेल ते फूड, तर ते फूड मटेरियल अशा डिसीज्ड कंडिशन मध्ये त्यांनी कम्प्लीट अवेअर असलं पाहिजे त्याच्याबद्दल किंवा ते खाल्लंच नाही पाहिजे की त्यांना फर्दर कॉम्प्लिकेशन नाही होणार. ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, कस्टमरची आहे. अंडरस्टूड. Yes, ma'am. A customer ultimately responsible for knowing what they are eating. तर कस्टमर हे अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल असले पाहिजेत किंवा त्यांना हे माहित असलं पाहिजे की ते काय खात आहेत याच्यावर कम्प्लिटली ते रिस्पॉन्सिबल असले पाहिजेत किंवा माहित असलं पाहिजे की ते काही ईट करत आहेत ते. अंडरस्टूड. ऑल ऑफ यू. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. देन नेक्स्ट काही फूड मटेरियल्स आहेत बघा. अडल्ट्रेशन ऑफ फूड हा नेक्स्ट पार्ट आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. समजलं आज काय काय बघितलं आपण? फोर्टिफिकेशन ऑफ फूड बघितलं, त्याच्यानंतर काय बघितलं, इंट्रोडक्शन टू फूड सेफ्टी हा पार्ट बघितला. लक्षात आलं सगळ्यांच्या? Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. यस. एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? हा, कोणतरी काय म्हणत होतं, काय आहे प्रॉब्लेम, बोला. एनीवन? दोन पार्ट बघितले आपण. फूड फोर्टिफिकेशन म्हणजे काय, ते काय इसेन्शियल आहे, आणि फूड सेफ्टी म्हणजे काय किंवा फूड पॉइझनिंग काय आहे, मग त्याच्यामध्ये कुणाच्या कशा रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते आपण हा पार्ट बघितला. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? समजला सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे या पार्ट मध्ये? एनीवन असेल तरी आता सांगू शकता. 2 दिवस ऑफलाईन. यस.
whose mic is प्रॅक्टिकल open? बुधवार गुरुवार काल गुरुवार शनिवार होता Kiran. काल घरी. Mute yourself. Kiran Kalibag. बुधवार Mute जायचं करा, गुरुवार तुमचं mic राहायचं open बुधवार आहे. संध्याकाळी राहायचं गुरुवार करायचं संध्याकाळी 5 वाजता निघून यायचं. Kiran Kalibag, are you there? Kiran Kalibag. दिला. लांब गेले म्हणजे Mute. 3.5 लाख रुपये 3.5 लाख रुपये त्याला विचारा शेजारी होते. Kiran, mute yourself. गोहे काही नाही काय गोहे काही येते ओके, कोणाला काय प्रॉब्लेम आहे? Yes. Have you any problem? No. समजलं सगळं पाठ? Yes, ma'am. ओके, तर आता आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूयात. असाइनमेंट्स लिहिताय सगळे? Yes, ma'am. काय प्रॉब्लेम आहे कोणाला अजून? Anyone have any problem? आहे का कोणाला काही प्रॉब्लेम? तर आज इथंच आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पार्ट कंटिन्यू केलं जाईल. असाइनमेंट लिहिताय का सगळे? यस. Yes, ma'am. हा, कोणाची राहिलेली आहे असाइनमेंट? कंप्लीट करा सगळ्या असाइनमेंट, स्पेशल आणि जनरल. 3rd चॅप्टरचे असाइनमेंट क्वेश्चन आणि MCQ दिलेले आहेत. PPT सुद्धा शेअर केलेली आहे. येस और नो? गुगल क्लास बघितला का सगळ्यांनी? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके. अजून काय प्रॉब्लेम आहे? Yes, anyone have any problem? आलेत का गुगल क्लासला नोट्स? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. बघितलं सगळ्यांनी? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. रेग्युलर तुमच्या शॉर्ट नोट्स सुद्धा तुम्ही लिहायच्या आहेत. नोटबुक चेक केली जाईल तुमची. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Give me your attendance. Roll number 1, Present. 2. Present, ma'am. Wait for 1 minute. Okay, give me your attendance. Roll number 1. Roll number 1.
Roll number 1, Present. 2, Present. 3, Present. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Present. 13. Roll number 13. Absent. Roll number 14, Present. 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18. Roll number 18. Present, ma'am. 19. Roll number 19. Present, ma'am. 20. 21. 22. Present. 23. Present, ma'am. 24. Present. 25. Yes, madam. 26. Roll number 26. Absent. 27. Present, ma'am. 28. Present. 29. Absent. 30. Present, ma'am. 31. Present. 32. Present, ma'am. 33. Present, ma'am. 34. Absent. 35. Present, ma'am. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. 40. Present, ma'am. 40. 39 present. Okay, 40. Roll number 40. Absent. 41. Present, ma'am. 42. Roll number 42 is absent. 43. Roll number 43 is absent. 44. Also absent. Roll number 45. Present, ma'am. 46. Present, ma'am. 47. Present, ma'am. 48. Present, ma'am. 49. Roll number 49 is absent. 50. Present, ma'am. 51. Present, ma'am. 52. Present, ma'am. 53. Roll number 53. Absent. 54. Present, ma'am. 55. Roll number 55 is absent. 56. Present, ma'am. 57. Present, ma'am. 58. Present, ma'am. 59. Present, ma'am. 60. Whose mic is open? Mute yourself. Roll number 60. Present, ma'am. 61. Present, ma'am. 62. 62. Absent. 63. Present, ma'am. 64. Present. 65. Roll number 65. Aditya Wagmare. Are you there? 66. 66. Absent. 67. Absent. Roll number 68. Present, ma'am.
ओके, रिगार्डिंग युअर अटेंडन्स, बघा तुमची अटेंडन्स खूप कमी आहे. जनरली काही स्पेसिफिक स्टुडंटच रेग्युलर लेक्चरला प्रेझेंट असतात. हे तुम्हाला एक्झामला बसण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम होईल बघा. कम्प्लीट तुमची अटेंडन्स पाहिजे. अंडरस्टूड. आणि आपल्या कॉलेजचा नियम आहे अटेंडन्स कंपल्सरी पाहिजे. जर फायनली तुमची अटेंडन्स कॅल्क्युलेट करताना प्रॉपर नाही झाली तर तुम्हाला स्पेसिफिक फाईन भरावा लागतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी कुठलंही लेक्चर मिस करायचं नाही. ईच अँड एव्हरी लेक्चर यू हॅव टू अटेंड. अंडरस्टूड. एक्झामला सुद्धा तुम्हाला 80% अटेंडन्स असणे इसेन्शियल आहे. काही लोकांचे टोटल लेक्चर्स आतापर्यंत 8-10 लेक्चर झालेले आहेत, तर ते कन्सिडर होत नाही. इथून पुढे तरी तुम्ही सगळे लेक्चर अटेंड करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लेक्चरला बसता येईल इथून पुढे, किंवा नंतर तुम्हाला एक्झामला सुद्धा याचा प्रॉब्लेम येऊ शकतो बघा. स्पेसिफिक सांगते, रोल नंबर 21 जास्त वेळा अब्सेंट असतात. 22, 23, 24, 25, 26, 26 हे रोल नंबर नेहमी सारखे अब्सेंट असतात. माझ्याच लेक्चरला नाही तर बहुतेक सगळ्या लेक्चरला हा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही रेग्युलर लेक्चर जॉईन करायचे आहेत बघा, नाहीतर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येईल. त्यावेळेस आम्ही काहीच करू शकणार नाही. एक्झामला सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ज्यावेळेस लेक्चर आहे त्यावेळेस लेक्चर अटेंड करणं इसेन्शियलच आहे. ऍटलिस्ट इथं ऑनलाईन अटेंडन्स जरी तुमची दिसली पाहिजे, नाहीतर मग तुम्ही कशालाच इलिजिबल नसाल बघा. कॉलेज मग ऍक्शन घेईल, तुमच्याकडे फाईन वगैरे तुम्हाला नंतर लावले जातील, बट तुम्हाला पर्सनली तुमच्या एक्झामला सुद्धा बसताना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यासाठी तुमची अटेंडन्स इसेन्शियल आहे, कंपल्सरी आहे. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे अजून? 18 नंबर प्रेझेंट आहे मॅम. ओके, अब्सेंट नंबर चेक करा. आजचे कोण कोण आहेत अब्सेंट? रोल नंबर 13, 20, 26, 29, 34, 40, 42, 43, 44, 49, 53, 55, 62, 66 and 67. कोण आहे का प्रेझेंट याच्यापैकी? कोण आहे का आत्ताच्या रोल नंबर पैकी प्रेझेंट आपल्या मीटिंग मध्ये? ओके, तर प्रत्येक ईच अँड एव्हरी लेक्चर यू हॅव टू अटेंड अँड ऑल्सो प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा असंच आहे बघा. ईच अँड एव्हरी प्रॅक्टिकल इन ईच अँड एव्हरी लेक्चर यू हॅव टू अटेंड. ओके, इट इज मॅन्डेटरी. समजते सगळ्यांना? लक्षात आले सगळ्यांच्या? Yes, ma'am. तुमची अटेंडन्स खूप इसेन्शियल आहे. प्रत्येक लेक्चर तुम्ही अटेंड करायला पाहिजे. आणि ऍज पर द क्रायटेरिया, कोणाला खरंच काम असेल, कोणाला खरंच काही घरी प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही पहिल्यांदा कॉन्टॅक्ट करू शकता मला. परमिशन घ्यायची आहे तशी, आणि नंतरच मग ते तुमचं कन्सिडर केलं जाईल. नाहीतर मग तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजमध्ये फायनलला फाईन वगैरे पे करावं लागेल, किंवा ते ऍक्च्युली रिझन द्यावं लागेल का तुम्ही अब्सेंट होता. तर याच्यासाठी सगळ्यांना एकच इन्स्ट्रक्शन आहे कॉमन मध्ये, तुम्ही कम्प्लीट ईच अँड एव्हरी लेक्चर अटेंड करायचं आहे. आणि जर खरंच काही जेन्युइन रिझन असेल तर तुम्ही प्रायर परमिशन घ्यायची आहे. अंडरस्टूड? तर आणि असं जर असेल की आता बिना परमिशनचं कोणी अटेंड केलेलं आहे लेक्चर, किंवा परमिशन न घेता त्यांनी बुडवलेलं आहे लेक्चर, नेक्स्ट लेक्चरला जॉईन झालं, तर नेक्स्ट लेक्चर पासून मी अलो करणार नाही. त्यांना लेक्चर मधून रिमूव्ह केलं जाईल. लक्षात येते? इट इज युअर वॉर्निंग आहे तुम्हाला. इथून पुढे जर तुम्हाला अब्सेंट राहायचं असेल तर ऑफिशियली तुम्ही परमिशन घ्यायची आहे. आणि ते खरंच रिझन असेल, आणि पर्सनली तुम्ही तुमच्या पालकांना कॉल करायला सांगायचं आहे. जर तुम्ही अब्सेंट असाल तरी तेच कन्सिडर केलं जाईल. आणि तुम्ही असंच जरी राहिला अब्सेंट, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला रिझन दिल्याशिवाय किंवा तुमच्या पालकांनी कॉन्टॅक्ट केल्याशिवाय तुम्हाला लेक्चरला अलो केलं जाणार नाही. आलं लक्षात? रिमूव्ह केलं जाईल. एकाच लेक्चर मधून नाही तर सगळ्याच लेक्चर मधून रिमूव्ह केलं जाईल त्या दिवशी. आणि त्या दिवशीची सुद्धा तुमची अब्सेंटीस लागेल मग दुसऱ्या दिवशी. समजलं? Yes, ma'am. त्याच्यासाठी खूप इसेन्शियल आहे बघा अटेंडन्स, तर तुम्हाला अटेंड करणं गरजेचं आहे. अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम आहे का कोणाला अजून?
एनीवन? No, ma'am. No, ma'am. हा, काय आहे पाटील स्नेहाल? No, ma'am. काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर सगळे लेक्चर होतात का व्यवस्थित? प्रॅक्टिकल्स होतात का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. कोणाला काही प्रॉब्लेम आहे ऑफ द सब्जेक्ट? इम्प्रुव्हमेंट झाली का? लास्ट टाइमला तुम्ही इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या, मी सांगितलं होतं. केलं का मॅडमनी इम्प्रुव्हमेंट त्यांच्यामध्ये? 2 सब्जेक्टचा प्रॉब्लेम होता तुम्हाला. हॅलो मॅम. मॅडमला म्हणजे असं चॅप्टर चालू करायच्या आधी थोडं थोडं रोजच्या नाही तर आधी तर What? आवाज येत नाही मॅडम तुमचा. क्लिअरली बोला जरा. नोट्स पाठवाय सांगा घ्या. What? म्हणजे मॅम आधी व्यवस्थित बोला मॅडम, तुमचा आवाज येत नाही. सर रेंज मध्ये या. हॅलो मॅम. हा, येस. आता येतोय का? म्हणजे हा, येतोय. मॅडम आम्हाला देते तर पण चॅप्टर ते आधी तर दे लावा नाही तर विचारूस तर दे लावा आम्हाला लय लोड पडते म्हणलं. चॅप्टरच्या अगोदर तुम्हाला नोट्स ऍडव्हान्स मध्ये शेअर करायला सांगायचे आहेत. हेच हो. का? ओके. ऍडव्हान्स मध्ये नोट्स शेअरिंग सांगितलं जाईल. एमसीक्यू असाइनमेंट क्वेश्चन सगळ्या सब्जेक्टचे मिळतात का तुम्हाला? मॅम MCQ पण द्यायला सांगा ना त्यांना. कुठल्या सब्जेक्टचे दिले गेले नाहीत एमसीक्यू? HAP HAP. HAP. सुटिक्सचे दिलेत का? हा? हा? काय? दिलेत मॅम सुटीच्या. तुम्हाला 2 क्रायटेरिया ऍडव्हान्स मध्ये नोट्स शेअर करणे, एमसीक्यू देणे किंवा असाइनमेंट क्वेश्चन देणे. अजून काय प्रॉब्लेम आहे? असं इम्प्लिमेंट केलं जाईल. टीचिंग मध्ये कोणाचा प्रॉब्लेम आहे का? ओके. तर आपण इथं स्टॉप करूयात. सांगते मी, मॅडम तसे करतील. टीचिंग मध्ये जर सुद्धा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकता. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करूया अजून. We will stop here. Thank you all of you. Thanks for joining. And at next lecture, we will continue our further part. Stay here. Your next lecture is there. Okay, thank you all of you. हॅलो मॅम. Yes. नेक्स्ट लेक्चर पण होणार आहेत का आज? हा, होणार आहेत की. आज तुम्ही नोटीस नाही बघितली का? नोटीस मध्ये असं लिहिलं होतं की सॅटर्डेचं टाइम टेबल आज फॉलो केलं जाईल. आज कॉलेज आहे.